नमस्कार. नमस्कार. अच्छा, असं होतं का कधी की बोलता बोलता नकळतपणे सतत एकाच व्यक्तीचं नाव आपल्या तोंडून येतं? आणि जर असं होत असेल तर जरा सावध व्हा, कारण आज आपण एका अशा इंटरेस्टिंग मानसिक प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या मैत्रीचं रूपांतर नकळतपणे प्रेमात करू शकते. विचार करा, तुमच्या प्रत्येक गप्पांमध्ये नेहमी त्याच एका व्यक्तीचा उल्लेख येतो का? जर याचं उत्तर हो असेल तर मग हा विषय खास तुमच्यासाठीच आहे. चला तर मग यामागचं मानसशास्त्र काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हे वाक्य ना पुन्हा एकदा शांतपणे ऐका. तुम्ही जितके जास्त कोणाबद्दल बोलता तितके तुम्ही त्यांच्या प्रेमात पडण्याची शक्यता वाढते. हे खूप मोठं सत्य आहे ज्याकडे आपण अनेकदा गंमत म्हणून दुर्लक्ष करतो. आता जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुमच्यासोबत असं काही घडतंय का? कारण जर घडत असेल तर पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची ठरू शकतात. चला एक साधं नेहमीचं दृश्य डोळ्यासमोर आणूया. समजा तुम्ही मित्रांसोबत कट्ट्यावर बसला आहात, चहा पित आहात आणि मस्त गप्पा मारत आहात. अगदी विषय क्रिकेटचा असो, ऑफिसमधल्या गॉसिपचा असो किंवा राजकारणाचा, काहीही असो, पण गाडी फिरून फिरून पुन्हा त्याच व्यक्तीवर येते. नकळत तोंडातनं निघून जातं, माहितीये का काल तिने काय स्टेटस ठेवला होता, किंवा त्याला ना चायनीज प्रचंड आवडतं. असं काहीसं होतं ना. आणि मग काय, मित्रमंडळी वैतागून डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, अरे यार बास कर तुझा जप, दुसरं काही बोलणार आहेस की नाही? हा अनुभव तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल, नाही का? आणि त्यावर आपलं एक ठरलेलं उत्तर असतं, तेही हसून टाळ्यावर नेण्याचा प्रयत्न करत. अरे काय, असं काही नाहीये, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण खरंच ते फक्त तेवढंच असतं का? बरं, आता हा गमतीचा भाग थोडा बाजूला ठेवूया, कारण ही जी सवय आहे ना ती वाटते तितकी साधी आणि सरळ नाहीये. हे एका मोठ्या भावनिक बदलाचं पहिलं लक्षण असू शकतं. हो, आणि इथेच थोडं सावध होण्याची गरज आहे, कारण नकळतपणे तुम्ही एका अशा भावनिक चक्रात अडकू शकता जिथून बाहेर पडणं मग अवघड होऊ शकतं. आणि हो, याला एक सायकोलॉजिकल आधार आहे. मानसशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीबद्दल सतत बोलणं, त्या व्यक्तीचा उल्लेख करत राहणं ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची अगदी पहिली पायरी असू शकते. ठीक आहे, पण असं नक्की का होतं? म्हणजे यामागे आपल्या मेंदूमध्ये नक्की अशी कोणती प्रक्रिया घडते? चला यामागचं विज्ञान जरा सोप्या शब्दांत समजून घेऊया. बघा, साधारणपणे आपला समज काय असतो की आपल्याला कुणीतरी आवडतं म्हणून आपण त्यांच्याबद्दल सतत बोलत राहतो. पण मानसशास्त्र याच्या अगदी उलटं सांगतं. ते म्हणतं की तुम्ही एखाद्याबद्दल सतत बोलता म्हणून ती व्यक्ती तुम्हाला आवडू लागते. आहे की नाही कमाल? हा विचार करण्याचा एक पूर्णपणे वेगळा अँगल आहे. हो, आणि यामागे एक खूप इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल थिअरी आहे. तिला म्हणतात सेल्फ परसेप्शन थिअरी. डॅरेल बेम नावाच्या एका मानसशास्त्रज्ञानेही मांडली. सोप्या भाषेत सांगायचं तर ही थिअरी म्हणते की आपण आपल्या भावना आपल्या वागणुकीवरून ठरवतो. म्हणजे आपण काय विचार करतो यापेक्षा आपण कसं वागतो याला जास्त महत्त्व देतो. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही वारंवार एकाच व्यक्तीचं नाव घेता तेव्हा तुमच्या नकळत तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो. तो स्वतःलाच विचारतो, मी या व्यक्तीवर इतका वेळ आणि ऊर्जा का घालवतोय? अरे, याचा अर्थ ही व्यक्ती माझ्यासाठी नक्कीच स्पेशल असली पाहिजे. आणि मग हळूहळू तुम्ही स्वतःलाच पटवून देता की तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. यालाच मानसशास्त्रात इल्युजन ऑफ ट्रूथ असंही म्हटलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट इतक्या वेळा बोलली जाते, इतक्या वेळा रिपीट केली जाते की तीच आपल्याला खरी वाटू लागते. तुमच्याच बोलण्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीभोवती एक काल्पनिक, एक वेगळंच फॅन्टसी वर्ल्ड तयार करता. आणि हीच मानसिक प्रक्रिया विशेषतः आपल्याकडे भारतामध्ये एका मोठ्या समस्येला कारणीभूत ठरते. ती समस्या म्हणजे एकतर्फी प्रेम. आपल्याकडे तरुणाईमध्ये एकतर्फी प्रेम वाढण्यामागे हे एक खूप मोठं कारण मानलं जातं. हो ना, कारण आपले सिनेमे गाणी आपल्याला काय सांगतात? ज्याचा विचार सतत मनात येतो तेच तुझं खरं प्रेम. बरोबर, पण प्रत्यक्षात ते खरं प्रेम असण्याऐवजी फक्त एक सवय किंवा ऑब्सेशन सुद्धा असू शकतं. आणि मग आपण एका साध्या आकर्षणाला म्हणजे इन्फॅच्युएशनलाच प्रेमाचं नाव देतो आणि नकळतपणे स्वतःचंच भावनिक नुकसान करून घेतो. तर मग प्रश्न हा आहे की या सापळ्यातून, या चक्रातून स्वतःला वाचवायचं कसं? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यात अडकत चालला आहात तर काही सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच करू शकता. सगळ्यात पहिलं एक छोटंसं 24 तासांचं चॅलेंज घेऊन बघा. स्वतःशी ठरवा की पुढचे 24 तास त्या व्यक्तीचं नाव अजिबात काढायचं नाही. जर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागलं, बेचैन वाटलं तर समजून जा की तुम्ही अडकत आहात. दुसरी गोष्ट, विषयांतर करा. म्हणजे बोलता बोलता त्या व्यक्तीचा विषय निघालाच तर जाणीवपूर्वक तो विषय बदला. तुमच्या मेंदूला दुसऱ्या कुठल्या तरी विचारात किंवा कामात गुंतवा.
आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जवळच्या मित्रांची मदत घ्या. त्यांना स्पष्ट सांगा, अरे मी जर पुन्हा तिचा किंवा त्याचा विषय काढला तर मला थांबव. कधीकधी बाहेरून केलेली मदत ही सवयीची साखळी तोडायला खूप प्रभावी ठरते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपले शब्द हे आपल्या विचारांचं खाद्य असतात. अगदी बरोबर. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांमध्ये जागा द्याल, तीच व्यक्ती हळूहळू तुमच्या मनात आणि हृदयात जागा निर्माण करेल. त्यामुळे जर नात्यात फक्त मैत्रीच हवी असेल तर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला शिकणं खूप गरजेचं आहे. तर असे आहेत हे आपल्या मनाचे खेळ. एकदा का आपण त्यांना समजून घेतलं की आपली नाती सांभाळणं खूप सोपं होऊन जातं. ही सगळी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. ते परिस फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांना 9850583688 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ परिस फाउंडेशन.